जय शिवराय, जय शंभूराजे. नमस्कार मित्रांनो. आज आपण पाहणार आहोत एक भन्नाट आणि वेगळी कथा असलेला मराठी चित्रपट जो 1976 साली आला. ज्याचं नाव होतं असला नवरा नको ग बाई. ही कथा आहे सखारामाची. एक साधा गावावरून शहराकडे आलेला मुलगा. कामाच्या शोधात तो आपल्या मामाकडे येतो आणि पोस्ट ऑफिस बाहेर टायपिंगचं काम करू लागतो. पण एक दिवस त्याच्या आयुष्यात एक मोठा ट्विस्ट येतो. एक रात्री त्याची भेट होती शालनशी, जी एका गंभीर अडचणीत सापडलेली असते. ती पोलिसांपासून वाचण्यासाठी सखारामला नवरा असल्याचं नाटक करायला सांगते आणि इथून सुरू होते खरी गोष्ट. या चित्रपटाला अजरामर बनवण्यात सगळ्यात मोठा वाटा होता तो कलाकाराच्या दमदार अभिनयाचा. राजा गोसावी यांनी साकारलेली सखाराम साधा पण स्वाभिमानी व्यक्तिमत्व अगदी जिवंत वाटतो. रंजना यांनी साकारलेली शालन, तिचा अहंकार, तिचा ॲटिट्यूड आणि तिचे इमोशनल ट्रान्सफॉर्मेशन खूप प्रभावी आहे. शरद तळवलकर यांनी मामाच्या भूमिकेत दिलेला हलका फुलका विनोद हा चित्रपटाला मोठा प्लस पॉईंट ठरू शकतो. या तिघाच्या अभिनयामध्ये कथा फक्त गोष्ट राहत नाही, ती प्रेक्षकांना जोडून ठेवणारा अनुभव म्हणते. या चित्रपटातील गाणी आजही लोकांच्या मनात जिवंत आहेत. राम कदम यांचं संगीत, जगदीश खेबुडकर यांची अर्थपूर्ण गाणी जसं की ही कशानं धुंदी आली किंवा असला नवरा नको बाई, तसेच 3 वर 6 36चा आकडा, रघु बसला इकडे, या गाण्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला होता. आजपर्यंत ती गाणी चालू आहेत. त्या काळात गाणी फक्त ऐकण्यासाठी नव्हे, तर ती कथेला पुढून येणारी होती. म्हणूनच हा सिनेमा फक्त काळापुरता मर्यादित राहत नाही, तर आजही जवळपास 50 वर्षांनंतरही या सिनेमाची आठवण काढली जाते. त्यातील डायलॉग्स आणि गाणी आजही लोकांच्या ओठावर आहेत आणि याचं मुख्य कारण म्हणजे अभिनय, संगीत याचं परफेक्ट संगम. हा सिनेमा फक्त मनोरंजन करत नाही, तर नात्यामधला अहंकार, स्वभाव आणि बदल याबद्दलही खूप काही सांगून जातो. जर तुम्हाला अशा जुन्या मराठी चित्रपटातील माहिती आवडत असेल तर आपल्या चॅनलला नक्की विजिट करा. धन्यवाद. जय भवानी.